मराठीच्या विजयी मेळाव्याच्या आधी 2 वाघांच्या गोष्टीचा टीझर रिलीज झालाय. पाहूयात 60 सेकंदात बातमी. मराठीसाठी विजय मेळावा घेणाऱ्या 2 ठाकरे बंधूंच्या पोस्टरची चर्चा सुरू असताना आता मनसेनं साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं एक टीझर रिलीज केलंय. या टीझर मध्ये 2 लढवय्या भावांची गोष्ट पाहायला नक्की या असा उल्लेख करण्यात आलाय. तसंच महाराष्ट्राला धडकी भरवणारा मेळावा असं ब्रीद या टीझरला देण्यात आलं आणि त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या युतीची चर्चा आणखीनच रंगू लागली. मात्र अशा टीझरमुळे मतं वाढत नसतात असा टोला उद्योग मंत्री उदय सामंतांनी लगावला. टीझरमुळे मतं वाढतात अशातला भाग नाही. शेवटी त्यांनी एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्यावेळी ते किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र येतील त्यावेळी त्याच्यावर चांगल्या पद्धतीने अजून चर्चा करू. कारण त्यांची आघाडी होत असताना नुसतं मनसे त्यांच्यासोबत नाही आहे, त्यांच्याबरोबर काँग्रेस देखील आहे. मनसेचे सचिव सचिन मोरेंनी या टीझरची लक्षवेधी पोस्ट केली. यातून राज ठाकरे उद्धव ठाकरेंना विरोधकांपासून वाचवायला चाललेले आहेत असा संदेश देण्यात आल्याची ही चर्चा रंगली आहे. मुंबईत पुन्हा परप्रांतीयांची मुजरी वाढली आहे. थेट आता आंदोलन काढून मराठीला आव्हान देण्याची भाषा परप्रांतीयांनी केली आहे. पाहूयात 60 सेकंदात बातमी. मीरा भाईंदरमध्ये मराठी न बोलणाऱ्या मुजोर परप्रांतीयाला मनसेनं चोप दिल्यानंतर आता परप्रांतीयांनी आपले रंग दाखवले. सर्व अमराठी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. मुळात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी न बोलण्याची मुजोरी करून वरून आंदोलन करण्याची शिरजोरी करणाऱ्या या परप्रांतीयांमध्ये एवढी हिंमत येते कुठून असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला. एवढंच नव्हे तर मोर्चा काढल्यानंतर या व्यापाऱ्यांनी हिंदी भाषिक एकजुटीचं जाहीर आवाहन केलंय. मगर ये हमारे साथ जो व्यापारियों के साथ में जो हिंदी भाषियों के साथ में जो हो रहा है वो बहुत ही गलत है और हम इससे ज्यादा हम सहन नहीं करेंगे. रोड पे उतरना पड़े, हमारा बिजनेस बंद करना पड़े, धरना देना पड़े, हम रोड जाम करेंगे, रेलवे पटरी जाम करेंगे, अगर कुछ भी करना पड़े हम हमारी रक्षा के लिए करेंगे. अगर हमारे भाई के ऊपर किसी के ऊपर अगर ऐसी आस आती है तो हम जो करना है वो करने के लिए तैयार है. यामुळे मात्र आता मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध परप्रांतीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यावर महायुती सरकार काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागलंय. मराठीचा अपमान केला तर कानाखालीच पडेल असा इशारा मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेने दिलाय. परप्रांतीयांविरोधात मनसे आता आक्रमक झाली आहे. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा मनसेच्या नेत्यांनी दिलाय. मराठीचा अपमान केल्यास खळखट्याक होईल असा इशारा मनसेच्या नेत्यांनी दिलेला आहे. मीरा भाईंदरमधील अमराठी व्यावसायिकांनी जो मोर्चा काढला, आंदोलन केलं, त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांनी हा इशारा दिलाय. असल्या गोष्टींना आम्ही भीक घालत नाही. मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच पडेल. त्या माणसाचा त्या व्हिडिओमधला ॲटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचललाय. आमच्या लोकांनी हात उचलायचं समर्थन नाही, परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ॲटिट्यूड होतं ना, तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस, तर त्याने पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं. पुढची बातमी पुण्यातून. मनसे नेते राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या केदार सोमणला पुणे पोलिसांनी आता ताब्यात घेतले. केदार सोमण हा पुण्यातील वनाज भागातील रहिवासी आहे. तर त्याची पोस्ट पाहून पुण्यातील मनसेच्या कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि त्याला चोप देण्यासाठी कार्यकर्ते त्याच्या घरी दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर तिथे धाव घेतली आणि केदार सोमणला ताब्यात घेतले. तर त्याने बाहेर यावं. तो साहेबांविषयी बोलला की आम्हाला काय आमचं काय 10 केसेस टाका आम्हाला काय माहित नाही. बरं का, मी पण 20 वर्ष आलो सरचिटणीस आहे, त्यामुळे पण मला काय फरक पडत नाही. त्याला आम्हाला बाहेर पडशील ना. पुढच्या बातमीकडे. दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरेंना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली. पाहूयात 60 सेकंदात बातमी. दिशा सालियनची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांमधून सिद्ध झालेलं नाही अशी माहिती मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केली. त्यामुळे मुंबई हायकोर्टानं आदित्य ठाकरेंना क्लीन चिट दिली आहे. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र याचिका आता फेटाळण्यात आली. त्यामुळे या निर्णयाला सालियनच्या वडिलांचे वकील आव्हान देणार आहेत. आदित्य ठाकरे यांना गुन्ह्यात दोषी ठरवून फाशीपर्यंत पोहोचवण्या इतपत पुरावे उपलब्ध आहेत. आय विटनेसपासून व्हिडिओपासून काही गोष्टी आम्ही 16 जुलैला हिअरिंगला
न्यायालयात व्हिडिओ दाखवणार आहोत आणि मग मीडियाला पण काही देऊ. व्हिडिओमध्ये आदित्य ठाकरे दिसत आहेत. आदित्य ठाकरेला फाशीला पोहोचेपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आहेत. आता दिशाच्या मृत्यूबाबत सतीश सालियान यांचे वकील कोर्टात काय पुरावे सादर करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मंत्री नितेश राणे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. दिशाच्या वडिलांना आदित्य ठाकरेंवर आरोप केला असंही नितेश राणे यांनी म्हटलंय. तर ज्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही त्यावर बोलणार नाही असं आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. दिशावरून आता नितेश राणे आणि आदित्य ठाकरेंमध्ये जुंपलेले आहे. आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाल्यानंतर नितेश राणेंनी पोलिसांच्या कार्यशैलीवर संताप व्यक्त केलाय. दिशा सालियांच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेले आहेत आणि जो ॲफिडेव्हिट काल जो दाखल झाला 17 जूनला त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा ॲफिडेव्हिट केलेला आहे त्याला चॅलेंज करण्याचा. मग दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? मैंने पहले भी कहा है कि 5 साल मेरी बदनामी की कोशिश कई लोग करते आए, बहुत सारे थोड़े ही लोग हैं, लेकिन यही बात है. उसी समय भी मैंने कुछ नहीं कहा था, आज भी कुछ नहीं कहूँगा क्योंकि जिस विषय से कोई लेना देना नहीं है उस पर क्या कह के अच्छा. नितेश राणेंनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी आता ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. आदित्य ठाकरेंचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी षडयंत्र रचलं असा आरोप देखील राऊतांनी केला. तसं दिशा सालियन प्रकरणात आरोप करणाऱ्या सर्वांचीच आता माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते आहेत. मंत्री म्हणून नेते म्हणून उत्तम काम करतात. त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी या सगळं षडयंत्र रचलं गेलं, त्यांना बदनाम करण्यात आलं. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे. त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा मंत्री, एवढा आहे बघा तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे. नाक घासून ज्या ज्या कोणी आरोप केलेत आणि बदनामी केली प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या ताकीदची. महायुतीमध्ये वाद होईल असं कुठलंही वक्तव्य करू नका. एखादं वादग्रस्त वक्तव्य करून पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयतं कोलीत देऊ नका अशी सक्त ताकीद मुख्यमंत्र्यांनी भाजपमधील वाचाळवीर आमदारांना दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री भाजपच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित आमदार आणि मंत्र्यांशी संवाद साधला. महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य टाळा अशी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या आमदारांना सूचना आहे. भाजपच्या आमदारांना वादग्रस्त वक्तव्य करून विरोधकांच्या हाती कोलीत देऊ नका. सभागृहाच्या कामकाजात पूर्ण वेळ उपस्थित राहा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी सक्रिय राहावं. सर्वांनी सोशल मीडियावर अधिक प्रभावीपणे सक्रिय राहावं अशी देखील सूचना केलेली आहे. आता भाजपचे आमदार मुख्यमंत्र्यांची सूचना तंतोतंत पाळतात का ते बघणं महत्त्वाचं आहे. तर पुढच्या बातमीकडे. पंढरीच्या वारीमध्ये अर्बल लष्करी शिरले या शिंदे सेनेचे आमदार मनीषा कायंद यांच्या खळबळजनक आरोपाविरोधात आता विरोधक आक्रमक झाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं आणि सरकारला धारेवर धरलं. ज्या वारीनं कर्मकांडाला मूठ माती दिली तिला अर्बन नक्षल म्हणणं म्हणजे पाप असल्याची तिखट टीका विरोधकांनी केली. ज्या वारीला ऐतिहासिक परंपरा आहे, ज्या वारीने इथल्या कर्मकांडाला मुठमाती दिली, ज्या वारीने इथले भेदभाव संपवले त्या वारीला तुम्ही अर्बन नक्षल म्हणता? काय लावलंय काय सरकारने? ही मनुवादी भूमिका या सत्ताधारी पक्षाची दिसते. आपण कोणत्या जगात चालू? आणि वारीला तुम्ही जे वारीला साधे साधे वारकरी मला असं वाटतं पायाला भेगा पडतात, पायातून रक्त निघतं, तरी पांडुरंगाच्या भक्तिपायी चालतात आणि अशा वारकऱ्यांना नक्सलाईट म्हणणं हे पाप सत्ताधारी पक्षाच्या. महायुतीच्या समन्वय समितीत महामंडळ वाटप जवळपास पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमदारांच्या नाराजीचा महायुतीला फटका बसू नये यासाठी नाराज आमदारांची महामंडळावर वर्णी लावण्याची हालचाली सुरू आहे. म्हाडा आणि सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी सर्वाधिक रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे 4 ते 5 वेळा निवडून आलेल्या ज्येष्ठ आमदारांना आता महामंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती. बघा, मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांना आता महामंडळाचं अध्यक्षपद दिलं जाणार आहे. महापालिका निवडणुकांआधी आमदारांची नाराजी दूर केली जाणार आहे.
महायुतीच्या आमदारांकडून अध्यक्षपदासाठी आता लॉबिंग केले जाते. म्हाडा आणि सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच आहे. 4 ते 5 वेळा निवडून आलेल्या आमदारांना अध्यक्षपद दिलं जाणार आहे. बातम्या नाशिकच्या राजकारणातून. सुनील बागुल आणि मामा राजवाडेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागलाय. खासदार संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट करत बागुल आणि राजवाडेंवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश थांबवल्याची माहिती आहे. दरम्यान मामा राजवाडेंची ठाकरे सेनेच्या महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली. राजवाडे यांच्यावर 8 दिवसांपूर्वीच महानगर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता प्रथमेश गीते यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती झाली. सुनील बागुलांच्याही भाजप प्रवेशाला ब्रेक लागलेला आहे. खासदार राऊंच्या पोस्टनंतर हा ब्रेक लागला. लोक जे आहेत फरार हे भाजपात सामील होत आहेत. भाजपची डी गँग झालेली आहे, म्हणजे डरपोक लोकांना घेण्याची गँग. सगळे डरपोक हे डी गँग ते झालेले आहे. इथे डी गँग म्हणजे दाऊदची आणि केंद्रामध्ये डी म्हणजे डरपोक लोक आहेत. ही डी गँगमध्ये सगळे गेले. त्यांना त्यांचं जे काय पुढलं आयुष्य आहे हे लाभ ठरवलं. पुढच्या बातमीकडे. सरकारी नोकरी असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटणाऱ्यांना दणका मिळालाय. पाहूया 60 सेकंदात बातमी. अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी राज्य सरकारनं मोहीम हाती घेतली. 4 चाकी वाहनं आणि 2 सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांना अपात्र ठरवलं जातंय. त्यातच आता सरकारी कर्मचारी असून देखील योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडकींनाही सरकारनं दणका दिलाय. त्यांचा लाभ बंद करण्यात आलाय. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. 2289 सरकारी कर्मचारी महिलांचा लाभ बंद. तब्बल 3,58,00,000 रुपये सरकारी लाडकीनं लाटले. याआधी सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या 2,652 महिलांना अपात्र ठरवलं. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी गरजू महिलांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ गब्बर लोकांनीही लाटलाय हे वास्तव आहे. त्यामुळेच सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता सर्वत्र होतीये. राज्य सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय आहे. राज्यात 24 तास वाळू वाहतुकीला आता परवानगी देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत ही घोषणा केली. राज्यात 24 तास रेतीची वाहतूक केली जाणार आहे. वाळू उत्खनन मात्र सकाळी 6 ते संध्याकाळी 5 पर्यंतच केलं जाणार आहे. पण दिवसभरात साठवलेली वाळू रात्री उचलता न आल्यामुळे वाहतूक क्षमतेचा योग्य उपयोग होत नाही आणि त्यामुळे अवैध वाहतूक वाढते. हे टाळण्यासाठी नवं धोरण जारी केलंय. राज्यामधील वाळूच्या वाहतुकीस सायंकाळी 6 ते सकाळी 6 या कालावधीमध्ये बंदी असल्यामुळे राज्यामधील वाळूचा पुरेपूर वापर होत नाही. त्यामुळे सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत उत्खनन करून ठेवलेली रेतीची वाहतूक वैध वाहतूक परवाना देऊन काही अटी शर्तीच्या अधीन राहून 24 तास वाहतूक करण्याबद्दलचा निर्णय शासन घेते आहे. वाळूसाठी वाहतूक परवाना ETP तयार करण्यासाठी 24 तास सुविधा ही महाखनिजवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महसूल मंत्र्यांच्या या मोठ्या घोषणेनंतर बेरोजगार तरुणांसाठी आता सर्वात मोठी बातमी आहे. पाहूया 60 सेकंदात. ऑक्टोबरमध्ये 10,000 पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आलाय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ही भरती होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. नेमक्या कोणत्या पदांसाठी ही भरती होणार असून त्याचे निकष काय आहेत ते पाहूया. पोलीस भरती पदमंजुरीसाठी गृह विभागाकडे प्रस्ताव देण्यात आलाय. बॅट्समन, चालक शिपाई, पोलीस शिपाई, SRPF मध्ये अंमलदारांची भरती केली जाणार आहे. मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे. तसंच पोलीस भरतीच्या अर्जांचं शुल्क 1,000 रुपये असणार आहे. ग्रामीण भागातल्या बेरोजगार तरुणांसाठी 1,000 रुपये शुल्क जास्त असल्याची तक्रार गेल्या वेळी करण्यात आली होती. त्यामुळे अर्जांच्या शुल्कावरून पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यापुढे कंत्राटी पद्धतीनं भरण्यात येणार आहेत. आता जे कर्मचारी सेवेत आहेत ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेमध्ये ही माहिती दिली. शाळांमुळे यापुढे आता कंत्राटी कर्मचारीच असतील.
शिक्षण मंत्र्यांनी अधिवेशनामध्ये याबाबत माहिती दिली. राज्यातील सर्वच चतुर्थ श्रेणीची जी काही पदं आहेत ती या ठिकाणी व्यपगत होत आहेत आणि त्याच धर्तीवर सदरच्या शिपाई पदाचंही त्या ठिकाणी व्यपगत होत आहेत. आत्ताच्या घडीला अस्तित्वातली जी पदं आहेत ती म्हणजे त्यांचं सेवानिवृत्ती होईपर्यंत त्यांचा काही विषय नाही. ते पद त्याचं सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर मग या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला पद ते भरता येणार आहे कंत्राटी पद्धतीने. शिक्षण क्षेत्रातून आणखीन एक बातमी. राज्यातील 30 वैद्यकीय महाविद्यालयांना नॅशनल मेडिकल काउन्सिलने नोटीस बजावली आहे. त्यामुळे यावर्षीच्या 3000 वैद्यकीय विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय. महाविद्यालयात प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती न झाल्यामुळे बहुतेक महाविद्यालयांना नोटीस बजावण्यात आली. अधिवेशन संपेपर्यंत यावर कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभागृहात आश्वासन दिले. महोदय, सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आहे. परंतु हे अधिवेशन संपायच्या आत आम्ही त्याच्याबद्दल काय राज्य सरकारने, कारण 1000 जागा म्हणजे काही कमी जागा नाही, 3000 तर त्या संदर्भामध्ये राज्य सरकार आणि आमचा वैद्यकीय विभाग यांनी काय भूमिका त्याच्याबद्दलची घेतलेली आहे आणि ह्याच्यामधनं कुठंही नुकसान 3000 जागांचं होऊ नये त्याबद्दलची काळजी घेऊन त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं जाईल. धक्कादायक बातमी पुण्यातून. कोंढव्यातल्या उच्चभ्रू सोसायटीत एक हादरून टाकणारी घटना घडली आहे. कुरिअर बॉयनं 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. कुरिअर बॉय म्हणून आलेल्या या अज्ञातानं पीडितेवर अत्याचार केले. त्यानंतर तिच्याच मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढत मी पुन्हा येईन असं लिहून ठेवलं. दरम्यान पुणे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महिलांच्या सुरक्षेच्यावरचा जो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. 7:30च्या सुमारास कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये निर्भया राहत होत्या. त्या ठिकाणी आपलं बँकेचं एनवलप आहे असं सांगून त्या ठिकाणी ते आला होता आणि आपण मला पोच द्या, मी पेन विसरलेलो आहे असं सांगून महिला निर्भया जेव्हा आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेल्या तेव्हा इमिजिएटली फ्लॅटचा दरवाजा बंद करून त्यानं सदरचा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्या अनुषंगानं तपास चालू आहे. नाफेड कांदा खरेदीत 5000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केलाय. नाफेड आणि NCCF मार्फत 20 लाख टन कांदा खरेदी करण्यात आला आणि हा कांदा कोणत्या दरानं खरेदी केला याची चौकशीची मागणी आता शेतकऱ्यांनी केली. या संदर्भात नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. यामध्ये सरकारनं बाजार समित्यांमधून 3000 रुपये प्रति क्विंटल कांदा खरेदी करावा. खरेदी केलेल्या कांद्याची देशांतर्गत विक्री करण्यापेक्षा त्याची निर्यात करावी अशी मागणी होते. त्या नावाने जी खरेदी केली जाते हाच माल पुढे आपल्याकडे स्टोरेजमध्ये ठेवतात आणि ज्यावेळेस भाव वाढतो त्यावेळेस शासन भाव पाडण्यासाठी या शासनाचा खटाटोप आहे. आणि जर शासनाला या गोष्टी करायच्याच असेल तर 3000 रुपयाच्या पुढे भाव खरेदी करावा आणि तो कुठेही बाजारपेठेत विकू नये. जर नाफेडने कांदा खरेदी केलाच तर तो निर्यात करावा किंवा समुद्रात टाकून द्यावा. तो परत देशामध्ये कुठेही विकता कामा नये. तर शेतकऱ्यांचा त्याचा फायदा आहे आणि त्या शेतकऱ्यांचं त्याच्यात नुकसानच आहे. कांदा खरेदीनंतर बातमी आता पावसाची. पुढील 4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात देखील जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढची बातमी आता गडचिरोली जिल्ह्यातून. लाहेरीमध्ये गुंडेनूर नदीपात्रातून नागरिकांचा कसा जीवघेणा प्रवास सुरू आहे त्याची बातमी आता आपण पाहतोय. बघा, पुढील काही दिवस नागरिकांचा असाच जीवघेणा प्रवास सुरू राहणार आहे. कारण नदीवरील पुलाचं बांधकाम संथ गतीनं सुरू आहे आणि त्यामुळेच स्थानिक ग्रामस्थांवर अशी वेळ आलेली आहे. तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील वाड्यामध्ये देखील असंच चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासाचं भयान वास्तव समोर आलंय. वाडा तालुक्यातील नाकारपाडा आणि जुगेरपाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज पिंजाळ नदी पार करण्यासाठी बंधाऱ्याचा आधार घ्यावा लागतोय. अगदी जीव धोक्यात घालून विद्यार्थी शाळेत पोहोचत आहेत.
मुंबईपासून काही किलोमीटरवरचं हे सगळं चित्र आहे. प्रशासनाला कधी जाग येणार हाच खरा प्रश्न आहे. अठरा 20 असे जातो. आणि मग जाताना प्रवास कसा असतो? वाहन मिळते तुम्हाला? नाही, वाहन नाही, आम्ही बंधाऱ्यावरून जातो. पावसाला असला कर बंधाऱ्याला आम्ही जात नाही, मग आम्ही घरी राहतो. इकून जाताना 5 आणि तिकून येताना 5, एकूण मिळून 10 किलोमीटर. आमचे पाय खूप दुखतात, काटे पण राहतात आमच्या पायाला. आमचे पायाला चेपली पण नाही राहत. आमच्याकडे सरकारची मागणी आहे, आम्हाला पूल करून द्या, नाही तर बस द्या. बत्तीस शिराळामध्ये पुन्हा जिवंत नागाची पूजा सुरू होण्याची शक्यता. ही प्रथा परत सुरू करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे. सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ्यात जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा केली जायची आणि त्यांची मिरवणूक काढली जायची. पण प्राणी हक्क संघटनांच्या आक्षेपानंतर 2002 साली सर्वोच्च न्यायालयानं जिवंत नागाची पूजा बंद करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर या प्रथेमध्ये खंड पडला. आणि त्यानंतर आता दिल्लीमध्ये या संदर्भात एक वनमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे. त्यामुळे आता ही पूजा पुन्हा सुरू केली जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. मला सदस्य सांगतो त्याला ती बाब आपण सत्य मानतो. आणि अशा प्रकारचं जरी निवेदनामध्ये आलं असेल की काही जखमी झाले, मृत्यू झाले, तरी ती बाब उतरून वनमंत्री केंद्रीय यांना जी बाजू सांगितली जाईल त्यामध्ये ती सकारात्मक सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न करायचा. पुढची बातमी आता पंढरपूरमधून. वैदर्भीय जगन्माता रुक्मिणी मातेची पालखी आज पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहात दाखल झालेली आहे. प्रमुख 10 मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात दाखल झालेली पहिली पालखी आहे. सुमारे 800 किलोमीटरचं अंतर पार करून तब्बल 34 दिवसांच्या प्रवासानंतर पालखी पंढरीत आली. रुक्मिणी मातेच्या पालखीचं पंढरपूरकरांनी स्वागत केलंय. तर विठ्ठल नामाचा जयघोष करत पालखीनं आता विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर पालखी मठात विसावली. ही पहिली पालखी आहे जी पंढरपुरात दाखल झाली. अवघे